पल्लवी, आप सभी का ग्राम सेवा न्यूज चैनल में तहे दिल से स्वागत करती हूँ। ग्राम सेवा न्यूज चैनल महाराष्ट्र में भिवंडी, शिरडी, सूरत, नासिक, सोलापुर, बेंगलोर इन सभी शहरों में गुजराती के साथ साथ मराठी, तेलुगु और हिंदी माध्यम के द्वारा प्रसिद्ध हुए। आज ही ग्राम सेवा न्यूज चैनल को सब्सक्राइब करें, शेयर करें और लाइक करें। श्री नीलकंठेश्वर कुरहीन शेट्टी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था सोलापूर यांच्या वतीने गुरुवारी सकाळी पारंपरिक जलकुंभ अभिषेक आणि मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले। गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या श्री नीलकंठेश्वर जत्रा उत्सवाच्या निमित्ताने यंदाही विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। सकाळी दत्तनगर येथील शिवमाहेश्वरी देवी मंदिरात श्री नीलकंठेश्वर यांचे पूजन करण्यात आले। त्यानंतर शेकडो महिलांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून डोक्यावर जलकुंभ घेऊन भव्य मिरवणुकीत सहभाग घेतला। ही मिरवणूक शिवमाहेश्वरी देवी मंदिर येथून सुरू होऊन कुचन नगर, पद्मशाली चौक, जगदंबा चौक मार्गे नीलकंठेश्वर मंदिरात पोहोचली। मिरवणुकी दरम्यान परिसरात भक्तिगीत, ढोल ताशा, हलगी आणि हरिनाम संकीर्तनाच्या गजरात संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले होते। अनेक महिलांनी पंगत पद्धतीने रांगेत चालत जलकुंभ वाहत मिरवणुकीला एक अद्वितीय भक्तिभाव दिला। या जलकुंभ मिरवणुकीनंतर मंदिरात शिवरुद्र जलाभिषेक, विशेष पूजन, आरती व प्रसाद वितरण करण्यात आले। नीलकंठेश्वर सेवा संस्थेच्या वतीने भाविकांसाठी पाण्याची, प्रसादाची आणि बसण्याची योग्य व्यवस्था करण्यात आली होती। या संपूर्ण कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अध्यक्ष व्यंकटेश मादगुंडी, उपाध्यक्ष अंबादास मादगुंडी, कार्याध्यक्ष प्रभाकर मादगुंडी, सचिव आनंद जोगी, सहखजिनदार रघु केंजगुंडी, नागेश बंडा, श्रीकांत मादगुंडी, जगदीश काकी, यल्लप्पा गडदी, गणेश मादगुंडी, राजू मादगुंडी, इरेश मादगुंडी, राघवेंद्र कनकी, तिम्मप्पा साई, किशोर बंडा, राजशेखर काकी, नवीन गडगी, अभिषेक मादगुंडी, परमेश्वर अगनूर, राजू आडकी, विजय मादगुंडी, लक्ष्मण मादगुंडी, इरेश रोड्डा, रविसाई, युवराज केंजगुंडी, प्रकाश केंजगुंडी आणि संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी अथक मेहनत घेतली। संपूर्ण सोलापूरकर भाविकांनी या धार्मिक उत्सवात सहभागी होत नीलकंठेश्वर महाराजांच्या दर्शनाचा लाभ घेतला। धार्मिकतेने परिपूर्ण आणि अनुशासित स्वरूपात पार पडलेली ही मिरवणूक आणि अभिषेक सोहळा हा सोलापूर शहरातील एक आदर्श धार्मिक उपक्रम ठरला। आवली जय श्रीराम, जय नीलकंठेश्वर महाराज। गेल्या 97 वर्षापासून आपल्या श्री नीलकंठेश्वरच्या जत्रा निमित्ताने दररोज श्रावण महिन्यामध्ये आपल्या एक रक्षाबंधनच्या 2 दिवस अगोदर श्री नीलकंठेश्वर प्रभूची जत्रा होतात। त्यामध्ये आपल्या माता बहिणींना जल अभिषेक म्हणून नीलकंठेश्वर प्रभूला जल अभिषेक प्रबोधन करण्यासाठी आम्ही सर्व संस्थेच्या वतीने मागील 1.5 महिन्यापासून माता बहिणींना तळमळीने विनंती करून एकता गणवेशाने घेऊन त्यात सहभागी करण्यासाठी आम्ही खूप प्रयत्न करत आहोत। परंतु श्री नीलकंठेश्वरला प्रथम जवळपास 800 ते 900 लोक माता बहिणींनी सहभागी होतात। त्याच्यामध्ये तिथं जे संकल्पना असतात ते संकल्प पूर्ण होण्यासाठी आम्ही पूर्ण संकल्प घेत आहोत। समाजामध्ये जे काय संकट असेल ते सुद्धा निवारण होण्यासाठी आम्ही संकल्प घेत आहोत। अनेक लोकांनी हे संकल्प घेऊन या ठिकाणी उपाशी पोटीने माता बहिणीने संकल्प घेऊन उपाशी पोटीने जल प्रबोधन करतात। त्यानंतर हे पिंडाला जल प्रबोधन केल्यानंतर नीलकंठेश्वरचा प्रभूचा रुद्राभिषेक होता, त्यानंतर अक्षय सोहळा होता, त्यानंतर 1:12 दरम्यान पालखी निघतात। सेवाभावी संस्थाच्या वतीने या कार्यक्रम गेल्या 12 वर्षापासून या ठिकाणी राबवले जातात। परंतु शिवमाहेश्वर मंदिर फक्त निघता देवस्थानचं मिरवणूक ही सालाबादाप्रमाणे यावर्षी देखील निघालेलं आहे। एकूण आजपर्यंत 97 वर्ष पूर्ण होत आहे। 3 वर्षानंतर मग ते 100 वर्ष पूर्ण होण्याची अपेक्षा करत आम्ही हे सण साजरा करीत आहोत आणि त्याचप्रमाणे जलकुंभ साजरा करीत आहोत। यानंतर जलकुंभानंतर स्थळ आता मंदिरामध्ये हे जलकुंभ जाणार, त्या ठिकाणी लिंगावर हे सर्व पाण्याचा अभिषेक होणार। अभिषेक झाल्यानंतर मग त्या ठिकाणी रुद्र अभिषेक झाल्यानंतर अक्षताचा कार्यक्रम होतो। अक्षताचा कार्यक्रम झाल्यानंतर मग मिरवणूक म्हणून देवाचा मिरवणूक काढतो आपण। त्यामध्ये कमीत कमी 1000 ते 2000 लोक सामील होतात आणि त्याचप्रमाणे हे 2च्या सुमारास अथवा 1:30च्या सुमारास नीलकंठेश्वर
मंदिर गुराटपेठ पासून निघून ते परत येतपर्यंत 10 वाजतात रात्री. याचं जे परिक्रमा आहे फार मोठं परिक्रमा आहे. त्याप्रमाणे सालाबादाप्रमाणे त्याचप्रमाणे आम्ही हे सण साजरा करत आहोत. आम्ही समाज बांधवांनी सर्वांनी मिळून हे श्रेय घेतलेलं आहे की चांगलं हे कार्यक्रम पूर्ण व्हावं ही मी ईश्वराच्या चरणी अपेक्षा करतो आणि आशीर्वाद देतो सर्वांच्या. जय नीलकंठी. बस.